जादूटोणा आणि अघोरी पूजेच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून कोट्यवधींची लूट करणाऱ्या कॅसिनो बाबाच्या मुसक्या ठाण्याच्या गुन्हे शाखेनं आवळल्यात। या भोंदू बाबाने एका महिलेकडून तब्बल 2,50,00,000 रुपये आणि सोन्याचे दागिने उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली। ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात एका पीडित महिलेने तक्रार दाखल केली होती। ज्यामध्ये पीडित महिलेच्या घरावर काळी जादू केलेली आहे। त्यासाठी पीडित महिलेला अघोरी पूजा करावी लागेल, त्याचबरोबर आर्थिक सोबतता येण्यासाठी काही उपाय करावे लागेल असे सांगून आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी सदर पीडित महिलेची फसवणूक करून तिच्याकडून जवळपास 2.5 कोटी रुपये रोख रक्कम आणि सोने चांदी दागिने अशी रक्कमचा अपहार केलेला आहे। तिची फसवणूक केलेली आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 हे करीत आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा याने अनेक महिलांची तसेच अनेक पीडितांची फसवणूक केलेली आहे, ज्यामध्ये त्याच्याविरुद्ध मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी विविध कलमाने गुन्हे दाखल आहेत। गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा याने अपहार करून जे पैसे कमवले किंवा जे अपहार करून फसवणूक करून जे पैसे कमवले त्या पैशाची विल्हेवाट तो गोवा येथे जाऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे, त्याचबरोबर त्या ठिकाणी गोवा येथे जाऊन जुगार खेळणे आणि इतर काही आक्षेपार्ह गोष्टी करणे असं या संपूर्ण तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। सध्या आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। या निमित्तानं मी आवाहन करतो की आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा याने कोणी पीडितांची फसवणूक केली असेल तर त्यांनी कृपया पोलीस ठाणे येथे तक्रार द्यावी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।